नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी यशराज जयवंतराव मान देशमुख, डॉक्टर शरदचंद्र पवार, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बारामतीमधील चतुर्थ वर्षाचा विद्यार्थी. तर आज मी आपणास रावे अंतर्गत आयटीकेबद्दल थोडी माहिती देणार आहे. आयटीके म्हणजे इंडिजिनस टेक्निकल नॉलेज, म्हणजेच पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या शेती पद्धती. आज मी तुम्हाला अंडी व ताक संजीवक बनवून दाखवणार आहे व त्याचे फायदे सांगणार आहे. तर या ठिकाणी आपण अर्धा लिटर ताक व 5 अंडी घेतलेली आहेत. तर हे आपल्याला 5 अंडी यामध्ये मिक्स करायचे आहेत. तर आपण आता मिक्स करूयात. तर मी इथे बॉयलर कोंबडीचे अंडी घेतलेले आहेत. आपण देशी कोंबडीची पण अंडी वापरू शकता. देशी कोंबडीचे अंडे वापरल्याने ज्यादा फायदा मिळेल. तर अंडी फोडून झाल्यानंतर आपण काठीच्या सहाय्याने हे ढवळून घेऊया. म्हणजे असं अंडी ताकामध्ये एकजीव होतील. तर आपण इथे पाहू शकता ताकाचा कलर पिवळा झालेला आहे. म्हणजेच अंड पूर्णपणे यामध्ये मिक्स झालेलं आहे. तर आपल्याला पुढील प्रक्रियेसाठी हे एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये टोपण घट्ट आवळून हे 7 दिवस फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. तर आपण ह्याचा वापर डाळिंबातील प्रमुख कीड नियंत्रणासाठी करू शकतो. जसं की फ्रूट सकिंग मॉथ व फ्रूट बोरर अशा प्रमुख कीड नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. याच्यात आपण 7 दिवस फर्मेंटेशनसाठी ठेवल्यामुळे गॅस तयार होतो. यामध्ये एन-पी-के सारखे घटक असल्यामुळे आपण याचा वापर टॉनिक म्हणूनही करू शकतो. यामध्ये मॅक्रो व मायक्रो हे दोन्ही घटक आहेत. तर हे द्रावण आपण इतरही पिकांमध्ये वापरू शकतो. यामुळे कोणताही साईड इफेक्ट होत नाही. महत्त्वाचे म्हणजे हे बुरशी व कीटक दोन्ही पण नियंत्रित करण्यास मदत करतं. तर याचा वापर आपण 10 ते 12 एम-एल प्रति लिटर फवारणीसाठी व 7 ते 8 लिटर एका एकरासाठी ड्रिंचिंगसाठी आपण करू शकतो. हे कमी खर्चात तयार होणारे व भरपूर लाभदायक ठरणारे असं द्रावण आहे. तर मी इथे तुम्हाला अर्धा लिटर ताकाचं द्रावण बनवून दाखवलेलं आहे. असंच आपण 1 लिटरही तयार करू शकता. हेच प्रमाण वापरून आपण 2 लिटरही तयार करू शकतो. आपल्याला पाहिजे तेवढं आपण द्रावण तयार करू शकतो. तर फक्त हे 7 दिवस आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे व 3 ते 4 दिवसांमधून याचं टोपण थोडंसं सैल करून थोडासा गॅस जाऊ द्यायचा आहे. त्यामुळे आपलं द्रावण खराब होणार नाही व भरपूर असं लाभदायक ठरेल. तर माझी शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे, की आपण रासायनिक खतांचा वापर थोडा कमी करून अशा सेंद्रिय शेतीकडे वळणं गरजेचं आहे. धन्यवाद.